शरद पवार उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत। महाविकास आघाडीची निवडणूक रणनीती ठरण्याची शक्यता आहे। खासगी कार्यक्रमासाठी उद्या पवार सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत। सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार उद्या एकाच मंचावर येणार आहेत। शरद पवार सोलापुरात मुक्कामी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आणि महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील राजकारणात आणि राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडल्यानंतर प्रथमच शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर जात आहेत। शरद पवार हे उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत। शरद पवार उद्या एका खासगी कार्यक्रमानिमित्त सोलापूरच्या दौऱ्यावर असतील, तर एका कार्यक्रमामध्ये सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार हे दोघे एकाच मंचावर सुद्धा असणार आहेत। तर या दौऱ्याच्या निमित्ताने पक्षाची रणनीती, महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी हे सारं सुद्धा ठरू शकतं। सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत, अनेक पक्षप्रवेश झालेले आहेत, राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुद्धा घडामोडी घडलेल्या आहेत आणि या सगळ्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच सोलापुरात जात आहेत। आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड अधिकचे तपशील देतील। अनिकेत, विक्रांत, नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर शरद पवार जे आहेत ते उद्या सोलापूर दौऱ्यावरती आहेत आणि आपण जर बघितलं गेलं तर ते उद्या मुक्कामी आहेत सोलापूरवरती। आणि या दरम्यान जे आहे ते एका खासगी कार्यक्रमात जरी येत असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची रणनीती कशा प्रकारे असणार आहे ती ठरण्याची शक्यता देखील आपल्याला या समोर येणार आहे। दुसरीकडे देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे जे काँग्रेसचे नेते आहेत ते आणि ते एकत्र असणार आहेत, त्यामुळं एकंदरीत महाविकास आघाडीच्या निमित्तानं काही बोलणं होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्या मुक्कामी असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट जो सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आहे त्याच्या नेत्यांशी देखील त्यांचं काहीतरी बोलणं होईल आणि या संदर्भात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या उद्या घडतील असं एकंदरीत चित्र आहे। एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जी थंडावलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे या धन्यवाद अनिकेत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।